मुंबईच्या गोरेगाव परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी एक हिट अँड रनची घटना समोर आली आहे। एका भरधाव दुचाकी स्वारानं 76 वर्ष वृद्धाला धडक देऊन पलायन केलं। या प्रकरणात वृद्ध बाबूलाल चोप्रा यांचे नातू चिराग जैन यांनी पोलिसात धाव घेतली आहे। गुन्हा दाखल होऊन आरोपी अद्याप मोकळा असल्यानं प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। 22 मार्चच्या संध्याकाळी एमजी रोडवर ही हृदयद्रावक घटना घडली। 76 वर्ष बाबूलाल पन्नालाल चोप्रा हे नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले होते। मयूर हार्डवेअर समोर रस्ता ओलांडत असताना एका राखाडी रंगाच्या अज्ञात ऍक्टिवा स्कूटरनं त्यांना जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की बाबूलालजींच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले। या अपघाताची माहिती मिळताच त्यांचे नातू चिराग जैन यांनी तातडीनं घटनास्थळी रुग्णालयात धाव घेतली। आपल्या लाडक्या आजोबांची अवस्था पाहून हादरलेल्या चिराग जैन यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात तक्रार नोंदवली। सध्या त्यांचे आजोबा कोकिळाबेन रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत, तर दुसरीकडे नातू चिराग आपल्या आजोबांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर लढा लढतो। या घटनेला आता आठवडा उलटून गेलाय। पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा तर दाखल केलाय, मात्र तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ज्या वेगानं तपास पूर्ण होणं अपेक्षित होतं त्यामध्ये अद्याप ठोस यश मिळाल्याचं दिसत नाही। पोलीस आपली प्रक्रिया पार पाडत असल्याचं सांगत असले तरी आरोपी अद्याप गजाआड न झाल्यानं तपासाच्या गतीबाबत पीडित कुटुंबात चिंतेचं वातावरण आहे। आता चिराग जैन यांच्या तक्रारीला खऱ्या अर्थानं न्याय देऊन तो अज्ञात फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात कधी अडकतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। भरधाव वेगानं वाहन चालवणाऱ्या त्या बेजबाबदार चालकामुळे एका कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती आज मृत्यूच्या दारात उभी आहे। गोरेगाव पोलीस या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छडा लावून चिराग जैन आणि त्यांच्या आजोबांना कधी न्याय देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।